विद्यार्थी मित्रांनो, एम-एच-टी सी-ई-टीची एक्झाम अवघ्या 4 ते 5 दिवसावर येऊन ठेपली आहे. तरी काही विद्यार्थी म्हणतात, की त्यांचा झिरो स्टडी झालाय, अजून त्यांनी सुरुवातच नाही केली. मग हा व्हिडिओ मी स्पेशली त्यांच्यासाठी बनवतोय, की ज्या तुमचा जर झिरो स्टडी असेल, तुम्ही आणखीन अभ्यासाला सुरुवात केली नसेल, तर हा व्हिडिओ पहा. मी ज्या गोष्टी या व्हिडिओमधून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, त्या व्यवस्थित तुम्ही फॉलो करायच्यात आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायची आणि एम-एच-टी सी मध्ये चांगलं पर्सेंटाइल मिळवायचंय. बरेचसे जण असं पण विचारतात, की आता जर आत्तापासून सुरुवात केली, आजपासून सुरुवात केली, सी पर्यंत फर्स्ट अटेम्प्ट पर्यंत थोडं काही होईल का? चांगले पर्सेंटाइल येतील का? तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, मी जे काय तुम्हाला सांगणार आहे, मी जे एनालिसिस केलंय, ते जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं, तर नक्की चांगले पर्सेंटाइल हे तुम्हाला येणार आहेत फर्स्ट अटेम्प्टला आणि सेकंड अटेम्प्ट तर आपल्याकडे आहेच. आता वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, की नक्की सुरुवात कुठून करायची? कोणत्या सब्जेक्ट पासून सुरुवात करायची? तर मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही डायरेक्ट केमिस्ट्री पासून सुरुवात करायची. तुम्हाला केमिस्ट्री ईझी जाऊ, तुम्हाला केमिस्ट्री अवघड जाऊ, तुम्हाला काही जाऊ, आवडत असो किंवा आवडत नसो, सुरुवात करायची आहे तुम्हाला केमिस्ट्री पासून. त्याच्यात काय करायचं तुम्हाला डायरेक्ट पुस्तक घेऊन बसायचंय का? नाही. अजून काय करायचंय? तर आपली वायवा सीरीज तुम्हाला फॉलो करायची आहे. सह्याद्री ट्युटोरियलची वायवा सीरीज तुम्हाला माहीतच आहे. 56 व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. एवढे होतील का एवढ्या दिवसात? नक्की होणार. एक पूर्ण व्हिडिओची जर आपण लेंथ कॅल्क्युलेट केली ना, तर 4 ते 5 तासाचे व्हिडिओ येतात. म्हणजे एका दिवसाचं हे पूर्ण काम आहे. एका दिवसाचं आणि असे खूप सारे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी एका दिवसात ही सीरीज कंप्लीट केली आणि त्यांना मॉक टेस्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये खूप चांगला स्कोर यायला लागलाय. मग काय करायचं? ही सीरीज तुम्हाला फॉलो करायची ॲट एनी कॉस्ट केमिस्ट्रीसाठी. केमिस्ट्रीसाठी बाकी कोणतीच स्ट्रॅटेजी नाही. ही सीरीज तुम्ही पहिल्या व्हिडिओपासनं तर 56 व्हिडिओपर्यंत जर पाहिली, तर केमिस्ट्रीमध्ये इझिली तुम्ही 40 मार्क्स घेऊन येऊ शकता 50 पैकी. 50 पैकी केमिस्ट्रीमध्ये 40 मार्क्स तुम्ही मिळवू शकताय. बरोबर आहे? मग केमिस्ट्रीसाठी मी दुसरी कोणतीही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार नाही. फक्त ही सीरीज फॉलो करायला लावणार आहे. त्याच्यानंतर आता मॅथ्सची बारी. मॅथ्सला बरेच जण घाबरतायत. बरं मॅथ्ससाठी मग काय फॉलो करायचंय? तर हे काही जे चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला मी सांगतोय. हे तुम्ही फॉलो करायचे फक्त. बस. पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे मॅथेमॅटिकल लॉजिक जो की सगळ्यांना येत असतो बरं का. आपण बोर्डसाठी केलेला आहे. तो चॅप्टर तुम्हाला येतोय. तर त्याचे 2 क्वेश्चन येतात म्हणजे त्याचे किती आपले 4 मार्क तिथं फिक्स होतायत. त्याच्यानंतरनं काय मॅट्रिक्स. मॅट्रायसेस येतंय तुम्हाला. मॅट्रायसेसचे बरेचसे शॉर्टकट्स वगैरे आहेत. तुम्ही ॲज इट इज रेफर करू शकता. त्याचे 2 क्वेश्चन्स येतायत. त्याचे तुम्हाला तिथं 4 मार्क मिळतायत. त्याच्यानंतरनं आणखीन सोपा आणि स्कोरिंग टॉपिक कोणता आहे? तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पी-ओ-एस-एल. पी-ओ-एस-एलचे 2 क्वेश्चन्स येतात. पण थोडीशी जर डिफिकल्टी लेव्हल पाहिली ना आपण पी-ओ-एस-एलची, ती थोडीशी जास्त आहे. मग काय करा, अगोदर लॉजिक, मॅट्रायसेस त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन बायनॉमियल हे कंप्लीट करा आणि मग पी-ओ-एस-एल कडे जा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिनियर प्रोग्रामिंग. ओके, याचा एक क्वेश्चन असतो, पण हा खूप सोपा चॅप्टर आहे आणि तुमचा लवकरच होऊन जाईल. 2 ते दीड तासामध्ये तुमचा पूर्ण चॅप्टर होऊन जातोय. लॉजिक सुद्धा 2 ते दीड तासामध्ये होऊन जातोय आणि त्याच्यानंतर एल-पी-पी सुद्धा होऊन जातोय. त्याच्यामुळे हे मार्क्स आपल्याला अजिबात गमवायचे नाहीत. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त स्कोरिंग आणि ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ते चॅप्टर्स म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. आता याच्यामध्ये पहा, लास्ट टाइम म्हणजे 2025 ला प्रत्येक शिफ्टमध्ये 4 क्वेश्चन आले होते. प्रत्येक शिफ्टमध्ये किती 4 क्वेश्चन प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियलचे. मग विचार करा हे 2 जर चॅप्टर्स आपण पाहिले, अतिशय छोटे-छोटे म्हणजे 3-3 फॉर्म्युला ज्या चॅप्टरमध्ये आहेत, ते जर केले तर 4 क्वेश्चन्स लास्ट टाइम आलते. याही टाइम आपण एक्सपेक्ट करतोय की 4 क्वेश्चन येतील. पण ठीक आहे 4 नाही आले. 2 तर क्वेश्चन कुठे गेले नाही त्यातून. म्हणजे 4 मार्क्स मिळू शकतात आपल्याला. त्याच्यामुळे मॅथ्ससाठी हे 2 चॅप्टर तुम्हाला मस्ट आहेत आणि त्याच्यानंतर ना ट्रिग्नोमेट्री मधून 2 क्वेश्चन आलते आणि ट्रिग्नोमेट्री हे तुम्हाला इथं इंटिग्रेशन मध्ये उपयोगी येणार आहे. पण इंटिग्रेशन आपल्याला करायचंच नाहीये. काय करायचं इंटिग्रेशनच्या ऐवजी? इंटिग्रेशनचे शॉर्टकट्स. हे बघा 14 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये 14 व्हिडिओज. 14 पैकी मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो कोणती आता त्याच्यामध्ये 14 शॉर्टकट्स दिलेले आहेत आणि खूप ईझी आहेत. म्हणजे जर तुम्हाला इंटिग्रेशनचा आय देखील माहित नसेल, काहीच येत नसेल इंटिग्रेशन म्हणजे, तरी तुम्हाला इंटिग्रेशन घेता येणार जर हे व्हिडिओज व्यवस्थित कंप्लीट केले तुम्ही तर. कारण याच्यामध्ये आपल्याला कोणत्याच शॉर्टकटमध्ये इंटिग्रेशन घेण्याची गरज पडत नाहीये. आपल्याला फक्त टाइप ओळखायचा आहे आणि त्याच्यानुसार फक्त आपल्याला व्हॅल्यूज अरेंज करायच्यात आणि आपलं फायनल आन्सर येतंय. मग ही सीरीज तुम्ही फॉलो करायची आहे. अगोदर काय करायचंय? हे सर्व चॅप्टर्स कंप्लीट करायचेत आणि त्याच्यानंतरनं इंटिग्रेशनसाठी ही सीरीज फॉलो करायची. कारण इंटिग्रेशनचं जर वेटेज पाहिलं तर खूप जास्त वेटेज आहे. त्याच्यानंतरनं इनडेफिनिट इंटिग्रेशन आहे, डेफिनिट इंटिग्रेशन आहे. तर त्याच्यामुळे काय करायचं? ही सीरीज जर तुम्ही फॉलो करताय तर तुमचे 4 मार्क्स कुठंच गेले नाही. 4 मार्क्स तुमच्या इथं फिक्स होऊन जातात एम-एच-टी सी मध्ये. मग मॅथ्ससाठी समजलं तुम्हाला. केमिस्ट्रीसाठी काय करायचंय? वायवा सीरीज फॉलो करायची आहे. मॅथ्ससाठी काय करायचंय? इंटिग्रेशन शॉर्ट ट्रिक्सची सीरीज फॉलो करायची आहे. आणि त्याच्यानंतर हे जे टॉपिक्स आहेत अतिशय सोपे-सोपे टॉपिक्स आहेत आणि याला बेसिक्स गोष्टींची गरज लागत नाही. हां, ट्रिगोसाठी थोडंसं बेसिक लागेल.
प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियलसाठी बेसिक लागेल, पण खूप सोपं आहे. जे आपण म्हणजे 5वी-6वी पासून करत आलोय. कॉइन टॉस वगैरे करायचे ते एक्सपेरिमेंट. त्याच्यासाठी एवढी काही बेसिकची गरज नाहीये. त्याच्यानंतरनं पी-ओ-एस-एल पाहिलं, एल-पी-पी पाहिलं, मॅट्रिक्स पाहिलं, लॉजिक पाहिलं. हे नवीन चॅप्टर त्यांच्यासाठी बेसिक गोष्टींची गरज नाहीये आणि ते तुम्ही इझिली करू शकताय. तर फक्त तुम्हाला गरज आहे करायचं. कारण पहा 2 वर्ष गेले, 2 वर्ष काही झालं नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहताय झिरो स्टडीचा. बरोबर आहे? आता कुठं शेवटचे एक 5-6 दिवस राहिलेत ना, तर त्या दिवसात एवढं तुम्ही कंप्लीट करायचंय. कोणतेही ॲट एनी कॉस्ट हे कंप्लीट करून पाहिजे. 24 घंटे जागा किंवा तुम्ही झोपू नका, काहीही करा, पण हे कंप्लीट कराच. त्याच्यानंतर ना आता सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आणि आपला स्कोरिंग रँक बूस्टर ज्याला आपण म्हणू. ओके, तर तो असतो फिजिक्स. फिजिक्समध्ये मी तुम्हाला काय सांगेल, तर लक्षात घ्या. फिजिक्समध्ये सिंपल थिअरी टॉपिक्स आयडेंटिफाय करा. फॉर एक्झाम्पल सेमीकंडक्टर. थिअरी टॉपिक आहे आणि वाचला तर होऊन जातोय किंवा थोडेसे आपण जर त्याच्यामधले पी-वाय-क्यूज जर पाहिले, तर तुमचा तो टॉपिक होऊन जातोय. मग तो करायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन काय, की जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात. फिजिक्समध्ये फक्त हे पहा, खूप असे घुमवून क्वेश्चन विचारले जातात. फिजिक्समध्ये 2-3 क्वेश्चन, 2-3 कन्सेप्ट एकत्र करून. काही असे क्वेश्चन्स असतात, की जे डायरेक्ट फॉर्म्युला बेस असतात. म्हणजे फॉर्म्युला समजा क्वेश्चन वाचला, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या, ॲन्सर आलं, या पद्धतीचे असतात. मग त्या पद्धतीचे क्वेश्चन्स किंवा कोणत्या चॅप्टरमधले क्वेश्चन्स येतायत ते एनालिसिस करायचंय. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की एक्सरसाइजमध्ये आपल्याला जे क्वेश्चन्स दिलेत बुकमध्ये, आपलं जे टेक्स्ट बुक आहे ना, त्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स दिलेत, तर ते थोडेसे एकदा नजरेखालून घालून जा. म्हणजे ते जर तुम्ही परफेक्ट केले, तर त्यातून हाय चान्स असतो, की तेच क्वेश्चन ॲज इट इज व्हॅल्यू न चेंज होता सीईटीला रिपीट होण्याचे. त्याच्यामुळे ते देखील क्वेश्चन्स व्यवस्थित तुम्ही लर्न करून जा. मग समजलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या तिन्ही सब्जेक्टसाठी काय करायचंय? ओके. त्याच्यानंतर आणखीन काय? तर मॉक टेस्ट. आता पहा, आपला अभ्यास तर एवढा काय म्हणावा असा झालेला नाहीये. बरोबर? हे आपल्याला मान्य करायचंय. त्याच्यामुळेच आपण झिरो स्टडीचा विचार करतोय. पण मॉक टेस्टचा सुद्धा याच्यामध्ये खूप रोल आहे. कशामध्ये? तर पहा मॉक टेस्ट का दिल्या पाहिजेत? जरी तुमचा अभ्यास झालेला नसेल, पण एक टाईम मॅनेजमेंट. ही पहिली गोष्ट आहे, की आपल्याला मॉक टेस्ट टाईम मॅनेजमेंट करणं शिकवते. मग ते झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, की एक्झामचा इंटरफेस कसा असतो किंवा 3 तास एका जागेवर कसं बसलं जातं, ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यासाठी मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामुळे काय करायचंय, अभ्यास तुमचा कितीही होऊ दे, तुम्हाला मॉक टेस्ट द्यायच्यात. त्याच्यानंतर अजून काय गोष्ट करायची, मॉक टेस्ट देताना तुम्हाला तुमचा ॲक्चुअल स्कोर किती येतोय हे चेक करायचंय विदाऊट गेस. गेस करून तर येणारच आहे आपल्याला. विदाऊट गेस स्कोर किती येतोय हे चेक करायचंय. त्याच्यानंतर असा काही एखादा क्वेश्चन आहे का, की समजा मी केला होता, पण मला तो आला नाही सध्या इथं मॉक टेस्टमध्ये. मग ते थोडंसं अॅनालिसिस करायचं की आपण कुठं कमी पडतोय, रिव्हिजनला कमी पडतोय किंवा कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडतोय, हे थोडंसं तुम्ही सेल्फ अॅनालिसिस करायचंय. त्याच्यानंतरनं आणखीन एक गोष्ट ती म्हणजे काय, की जेवढे तुमच्याकडनं मॅक्सिमम पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करून होतील, तर तेवढे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करा. पी-वाय-क्यूज कुठून मिळणार आता आपल्याला? एक्झाम गोल, एक्झाम साईट यासारख्या वेबसाईट्स आहेत, फ्रीली अवेलेबल आहेत. तुम्ही डायरेक्ट Googleला सर्च करा किंवा मार्क्स सारखं ॲप्लिकेशन आहे. मार्क्स नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुम्ही. तिथं तुम्हाला 2021 पासून 2025 पर्यंत पूर्ण पी-वाय-क्यूज मिळतील. विथ तिथं आपल्याला टेस्ट सुद्धा देता येतील. टॉपिक वाईज टेस्ट पण देता येतील. मग यासारख्या फॅसिलिटीज आपल्याकडे जर फ्रीली अवेलेबल असतील, तर का नाही करायचं आपण? मित्रांनो हे पहा, किती दिवस गेले तुम्ही एकदा थोडंसं एनालिसिस करा, की पूर्ण 11वी आपली गेली आहे. 12वी पूर्ण गेली आहे. बोर्डची एक्झाम झाली. त्याच्यानंतर सीईटीचं बोर्डच्या नंतरनं पण जागा व्हायला पाहिजे होतं आपण, पण आपण नाही झालो. सीईटी पार एक 5-6 दिवसावर येऊन ठेपली आणि त्याच्या अगोदर आपण जागा होतोय. आणि तरी सुद्धा आपण फक्त एकच नारा लावतोय, झिरो स्टडी झाला, आता काहीच होणार नाही माझं. झिरो झाला, आता काहीच होणार नाही. मग ही गोष्ट आता डोक्यातनं काढून टाका. काहीच न होण्यापेक्षा हे पहा मी काय वाक्य सांगतोय तुम्हाला, काहीच न होण्यापेक्षा थोडं झालेलं कधी पण बरं ना. बरोबर आहे की नाही? मग या गोष्टीचं कुठेतरी एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि व्यवस्थित या सीईटीच्या एक्झामला सामोरं जा. त्याचबरोबर आपलं हे चॅनल तुम्हाला सीईटीच्या प्रिपरेशन पासून तर थेट तुम्ही एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. त्याच्यामुळे तुमचं काम बनतंय की या चॅनलला सबस्क्राईब करायचं. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर तुमची शिफ्ट किती तारखेला आली आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.